समजणारा नाही आम्हाला, कारण सैतान इतका धूर्त आहे, क्षणात रूप बदलतो आणि फसवतो, एक्सपर्ट आहे. पण पवित्र हाताचे लोक साधे, सिंपल, विश्वास ठेवणारे असतात. चालाक भेड्याप्रमाणे ते मलिन झालेले हात असतात. आणि बघा काय झालं की तो म्हणतो मी आहे का तो, ज्यावर येशू म्हणतो ज्याने माझ्याबरोबर ताटात हात घातला आहे तोच मला धरून दे. आणि एकाने परत विचारलं प्रभूजी कोण आहे तो? येशूने उत्तर दिले ज्याला मी हा घास बुचकळून देईन तो आहे तो. मग येशूने आपल्या स्वच्छ हाताने घास घेतला आणि अशुद्ध हाताच्या यहुदाच्या पोटामध्ये तो घास दिला. त्या अस्वच्छ हाताच्या मागे अस्वच्छ हृदय आणि अस्वच्छ हृदयात तो सैतान शिरला. जसा येशूने घास दिला इतका कठोर हा हृदय त्याचं झालं आणि सैतानाने पूर्ण कब्जा घेतला यहुदाचा. यहुदा जवळजवळ 3 वर्ष येशूच्या सहवासात होता. किती? 3. तरी सुद्धा त्याचे हात अस्वच्छ होते, अपवित्र होते. येशू बरोबर येशूने सेवकाई केली 3.5 वर्ष आणि त्यात जवळपास 3 वर्ष म्हणजे 90% जास्त वेळ येशू बरोबर कोण होता? यहुदा. तरी त्याचे हात अशुद्ध होते. विचार करा, येशूने केलेले चमत्कार पाहत आहे, जिवंत निर्णय जिवंत केलेले पाहत आहे, कोणी बरे झाले पाहत आहे, इथून बोलला येशू तिथे बरे झालेले पाहत आहे. त्याचा बाप्तिस्मा होत असताना स्वर्गातून देवाचा आत्मा उतरलेला, देव स्वतः साक्ष देत असलेला त्याने पाहिलेला आहे की नाही. ते यहुदाचे हात अस्वच्छ असावे आमच्यासाठी इशारा आहे. आम्ही त्याच्या सानिध्यापासून सुद्धा आमचे हात अशुद्ध राहू शकतात, कारण अजून आमचे मन आणि त्या मनामध्ये असलेले विचार अशुद्ध आहे. जेव्हा विचार अशुद्ध असतात त्या मनामध्ये, तेव्हा त्या हाताद्वारे कृती अशुद्ध होते. म्हणून याकोब म्हणतो, म्हणून दावीद म्हणतो, म्हणून इयोब म्हणतो आपले हात स्वच्छ करा, आपले हात स्वच्छ करा. आम्ही जन्मापासून ख्रिस्ती असूनही आपले हात अशुद्ध असू शकतात. म्हणून देवाचं वचन आम्हाला सांगत आहे पहिल्या मेंबरशिपच्या वेळेस येशूला भेटण्याआधीच, आणि येशू आम्हाला भेटावा असं आम्हाला वाटत असेल तर आम्हाला आमचे हात स्वच्छ करावे लागत आहे. प्रभू आमचा तिथे कुटुंब गेसेमने बागेमध्ये गेला, तेथे अस्वच्छ हाताच्या यहुदाने अनेक अस्वच्छ लोकांना आणले. ते अस्वच्छ असणारे हाताचे लोक, त्यांच्या हातामध्ये भाले आहे, त्यांच्या हातामध्ये तलवारी आहे, त्यांच्या हातामध्ये सोटे आहेत, आणि त्या अस्वच्छ हातांनी त्यांनी शुद्ध हाताच्या माणसाला येशूला अटक केली आहे. इतक्यात पेत्राच्या हातात तलवार होती आणि त्याने तलवारीने एकाचा कान कापला. नेम चुकला त्याचा कान कापला. नेमक्या वेळेवर आमचा नेम चुकला. बरं काय असो, त्याचा नेम चुकला. प्रभू येशूने जमिनीकडे वाकून, खाली वाकून स्वच्छ हाताने तो पडलेला कान उचलला आणि त्या स्वच्छ हाताच्या माणूस, जो माणूस येशूला धरायला आलेला आहे, येशूला फाटके मारायला आलेला आहे, येशूचे केस उपटायला आलेला आहे, येशूवर थुंकण्यासाठी आलेला आहे, येशूला चाबकाचा मार
हे आहे स्वच्छ हात.